हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला पुणे इंग्लिश क्लबचा किंवा पुणे इंग्लिश क्लबची ही जी एक बॅच सुरू आहे, TCS आणि IBPS पॅटर्न अनालिसिस, या बॅचमध्ये आतापर्यंत 22 लेक्चर झाले. हे 23rd लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण स्पॉटिंग द एरर्सचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. जनरली काय होतं, काही परीक्षांना एक सेट पॅटर्न असतो की स्पॉटिंग द एरर मध्ये कशा प्रकारे विचारलं जातं. जसं TCS ला कधी प्रेपोजिशन वरती क्वेश्चन्स असणार, कधी कंडिशनल सेंटेन्स वरती क्वेश्चन असणार. ग्रामर तेच आहे. आज मी जे काही क्वेश्चन्स घेतले हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत, कारण पॅटर्न वेगळा समजून सांगण्याचा प्रयत्न असेल, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्न ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात IBPS पॅटर्न नुसार, तो पॅटर्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण लेक्चरला सुरुवात करतोय. बघा, आतापर्यंत 22 लेक्चर झालेत. 23rd लेक्चर हे आहे. यानंतर नेक्स्ट लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेशन. चला, लेक्चरला आपण काय करतोय, सुरुवात करतोय. आता बघा, सेंटेन्स आपला काय म्हणू आता आपण त्याला, की इन्स्ट्रक्शन्स काय सांगितलेत आपल्याला. डिरेक्शन्स आहेत. द गिव्हन सेंटेन्स इज डिवाइडेड into 4 parts A, B, C, D. Choose the part that contains an error as your answer. If the sentence is error free, mark no error as your answer. आता पुढील जे 5 क्वेश्चन्स असतील ना, या 5 क्वेश्चन साठी हे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा डिरेक्शन आहे. आपलं सेंटेन्स हे किती सेंटेन्सेस मध्ये दिले, किती पार्ट्स मध्ये दिले, 4, A, B, C, D. आणि जर एरर नसेल तर ई, नो एरर, अशा प्रकारे आपला आन्सर असू शकेल. बघा आता पार्ट्स कोणकोणते आहेत. पहिला पार्ट ए पर्यंत, देन एंड पासून डिलेमाज पर्यंत बी, देन सी, रादर पासून ऍज पर्यंत सी पार्ट, आणि देन एंड पासून टेन्युअस पर्यंत डी. या कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे आपल्याला ते बघायचे, आणि जर एरर नसेल तर आपण नो एरर अशा प्रकारे सांगू शकतो. ओके, आता लेक्चरला सुरुवात करतोय. आपण प्रश्न बघायला सुरुवात करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करायचंय काय, ज्यावेळी तुम्हाला सांगितलेलं असतं की एरर शोधा, तेव्हा आपण ग्रॅमॅटिकल एरर शोधायचा. कधी कधी त्यांनी जेव्हा फक्त एरर शोधा सांगितलंय, त्यावेळी तो ग्रॅमॅटिकल एररच बघायचा आहे. आणि त्यांना जर स्पेलिंगचा एरर जर पाहिजे असेल तर ते क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की तुम्ही एखादं वर्ड जो आहे तो त्याचं स्पेलिंग इनकरेक्ट आहे किंवा स्पेलिंग नुसार एरर शोधा सेंटेन्स मध्ये, अशा प्रकारे सांगितलं जाऊ शकतं. आता बघा, आपल्याला दिलेला जो काही क्वेश्चन आहे त्याला वाचा एकदा. सेंटेन्स आहे, द इंट्रिकेट डान्स बिटवीन द नेचर्स सायक्लिकल रिदम्स अँड ह्युमॅनिटीज ceaseless quest for progress poses not only philosophical dilemmas. इथपर्यंत ए झाला. पुढे आहे, rather practical challenges as the delicate balance between conserving ecological sanctity and fostering technological innovation becomes increasingly tenuous. काही वर्डचे मिनिंग फक्त तुम्हाला सांगतो. द इंट्रिकेट म्हणजे फार ऍडव्हान्स्ड अशा प्रकारे. ओके, आणि जे कॉम्प्लिकेटेड असतं त्याला इंट्रिकेट म्हणूयात. द इंट्रिकेट. देन सीजलेस म्हणजे अनएंडिंग, जे संपत नाही असा, त्याला काय म्हणू आपण, अनएंडिंग. सीजलेस क्वेस्ट फॉर प्रोग्रेस म्हणजे त्या दिशेने तितके प्रयत्न सुरू असते, त्याला आपण क्वेस्ट फॉर प्रोग्रेस. पोजेस नॉट ओनली फिलॉसॉफिकल डिलेमाज. हे डिलेमा काय असतं बरं. डिलेमा म्हणजे द्वंद्व म्हणतो. मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, द्वंद्व. द्वंद्व म्हणजे तुमच्या समोर दोन गोष्टी आहेत, हे की ते, आणि या दोघांपैकी काहीतरी आपल्याला सिलेक्ट करायचे, अशी जी परिस्थिती असते ना, त्याला आपण द्वंद्व म्हणतो, त्याला डिलेमा असतो. ओके, डिलेमा इज रादर प्रॅक्टिकल चॅलेंजेस ॲज अ डेलिकेट बॅलन्स बिटवीन कन्झर्विंग इकॉलॉजिकल सँक्टिटी. सँक्टिटी हा शब्द आपण एखाद्या गोष्टीची पवित्रता म्हणतो ना, त्या अर्थाने. ओके, द सँक्टिटी. आता बघूयात आपण एरर कोणत्या सेंटेन्स मध्ये. द इंट्रिकेट डान्स बिटवीन नेचर सायक्लिकल रिदम्स अँड ह्युमॅनिटीज सीजलेस क्वेस्ट फॉर प्रोग्रेस पोजेस नॉट ओनली. आता नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे कंजंक्शन आहे, राईट, कोरिलेटिव्ह कंजंक्शन. मग नॉट ओनली नंतर काय येत असतं,
नॉट ओनलीच्या नंतर आपण लिहितो बघा, नॉट ओनली. आता इथं असतो दोन गोष्टी सांगायच्या असतात आपल्याला, तेव्हा पहिली गोष्ट इथं असते नॉट ओनली, नंबर 1 इथे देतात. पुढे लिहितो आपण बट ऑल्सो, आणि इथे सेकंड जे काय आपल्याला सांगायचे नाउन वगैरे वापरायचे ते. आता बघा इथे त्यांनी वापरलाय द इंट्रिकेट डान्स बिटवीन नेचर सायक्लिकल रिदम्स अँड ह्युमॅनिटीज सीजलेस क्वेस्ट फॉर प्रोग्रेस पोजेस नॉट ओनली फिलॉसॉफिकल डिलेमास. फक्त फिलॉसॉफिकल डिलेमास नाही ते समोर ठेवते, रादर प्रॅक्टिकल चॅलेंजेस. आता मला सांगा, नॉट ओनली जर आपण घेतलेला असेल तर नॉट ओनलीच्या नंतर काय यायला पाहिजे, बट ऑल्सो. यांनी इथं काय वापरलंय, रादर. या ठिकाणी बट ऑल्सो यायला पाहिजे, त्यांनी रादर वापरलाय. हे इनकरेक्ट आहे, म्हणजे एरर आपल्याला भेटून गेलाय का. या ठिकाणी बट ऑल्सो प्रॅक्टिकल चॅलेंजेस असं पाहिजे. मग हा पार्ट कोणता आहे बघा, आपला ए इथपर्यंत संपला होता, बी इथपर्यंत संपला, सी आहे. बट ऑल्सो प्रॅक्टिकल चॅलेंजेस as the delicate balance between conserving ecological sanctity and fostering technological innovation becomes increasingly tenuous. म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे, आपल्या सी या पार्ट मध्ये एरर आहे. सी कुठे बघा, नंबर 3 ला सी आहे. एरर समजला का. एरर त्याच याच्यात असणार आहे, म्हणजे बघा प्रिपोजिशनचा एरर असू शकतो, टेन्सेस संबंधी असू शकतो, आर्टिकल संबंधी असू शकेल, कंडिशनल सेंटेन्सच्या अँगलने असू शकेल. ग्रामर तेच वापरायचंय, आपल्याला पॅटर्न लक्षात आला पाहिजे. ओके. आता सुरुवातीचे 5 जे क्वेश्चन्स आहेत ते एक जनरल आहेत, की जेणेकरून तुम्हाला एरर शोधताना काय करायचं हे कळून जाईल. त्याच्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये 12 क्वेश्चन्स आहेत. 5च्या नंतर 6 पासून क्वेश्चन नंबर 12 पर्यंत पुढचे जे 6-7 क्वेश्चन्स आहेत, या 7 क्वेश्चन्सला पॅटर्न थोडासा वेगळा आहे आणि ते समजून घेऊयात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. At that moment, the sun shone from the clouds, giving light to the tiny water droplet on my finger. It looked like a small prism, showing the 7 rainbow colors. आणि नो एरर. एरर असेल तर ABCD मध्ये असेल, नसेल तर आपण नो एरर ई असं सांगायचं आहे. आता बघा एकदा वाचून बघा. ऍट दॅट मोमेंट अशी एक फ्रेज पण असते. सो ऍट दॅट मोमेंट त्यावेळी, ऍट दॅट मोमेंट द सन शोन, पास्ट टेन्स वापरायचा आपल्याला, सिंपल पास्ट. सन शोन फ्रॉम द क्लाउड्स गिव्हिंग लाईट टू द टायनी. एखाद्याला लाईट देणं, याच्यानंतर येणार प्रिपोजिशन टू, हे पण बरोबर आहे. ही फ्रेज आहे ऍट दॅट मोमेंट, हे सुद्धा बरोबर आहे. टू द टायनी वॉटर ड्रॉपलेट ऑन माय फिंगर, माझ्या हातावर. सो इथं येणारा ऑन हा जो प्रिपोजिशन आहे हा सुद्धा बरोबर आहे. इट लुक लाईक अ स्मॉल प्रिझम शोविंग द 7 रेनबो कलर्स. पूर्ण सेंटेन्स जर वाचलं, एरर तुम्हाला भेटणार नाही, म्हणजे एरर नाहीये सेंटेन्स मध्ये. असता तर कुठं ना कुठं एक ते क्लिक व्हायला लागतं, किंवा मग तुम्हाला दिसतं. ग्रामर जर व्यवस्थित झालं असेल तर समजा कळतं लगेच वाचल्यानंतर एरर आहे. सेंटेन्सचा कोणताही पार्ट जर पाहिला, सेंटेन्स ए मध्ये एरर नाही. गिव्हिंग लाईट टू हार्ट टू चा यूज बरोबर आहे. लाईट टू द टायनी वॉटर ड्रॉपलेट ऑन, हा ऑन चा यूज बरोबर आहे. बी पर्यंत बरोबर आहे. इट लुक लाईक अ स्मॉल प्रिझम, सी मध्ये काही अडचण नाही. शोविंग द 7 रेनबो कलर्स, साधी सिंपलची गोष्ट. म्हणजे सेंटेन्स मध्ये ABCD कोणत्याही पार्ट मध्ये एरर नाही. मग आपला आन्सर काय असेल, नो एरर. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आहे नंबर 5, नो एरर. ओके. हेच बरोबर आहे. टू चा यूज, ऑन चा यूज बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Have stringent regulatory frameworks been in place before the proliferation of high frequency trading? The 2010 flash crash might have been prevented, potentially preserving market stability and investor confidence. सेंटेन्स वाचल्यानंतर एक आयडिया यायला पाहिजे, एखादी गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे की ग्रामर काय याच्यामध्ये, ग्रामरचा कोणता पार्ट यूज केलेला. ओके. आता बघा इथं आपल्याला दिसतं माइट हॅव बीन आणि पुढे प्रिव्हेंटेड, P3 वापरला. आता आपल्याकडे कंडिशनल सेंटेन्स म्हणून एक प्रकार आहे. कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये कंडिशन्स किती प्रकारच्या असतात, 3 प्रकारच्या, राईट. 0 कंडिशन पकडून 4 प्रकारच्या, राईट. मग तो विषय असा आहे का आपण त्याला म्हणतो टाइप 1 कंडिशन, टाइप 2 कंडिशन, टाइप 3 कंडिशन, राईट.